नमस्कार शेतकरी बांधवांनो. नुकतंच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला आहे. परंतु यात पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये अनेक शेतकरी बांधवांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. तर शेतकरी बांधवांनो, हे तुमचं 23व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला नेमकं कसे मिळवता येतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बांधवांनो, बघूयात की या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये हे तुम्हाला कसे मिळवता येतील. तर शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तारकेश्वरी इथून देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याची रक्कम जमा केलेली आहे. यामध्ये एकूण 9.44 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना एकूण 18.880 कोटी इतकी मोठी रक्कम शेतकऱ्यांना या 23व्या हप्त्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मात्र काही वेळा काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याची रक्कम तात्काळ जमा झालेली नाही. घाबरण्याची काहीच गरज नाही बांधवांनो. जर तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल आणि तुम्हाला 2000 मिळाले नसतील तर तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. त्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं बँक खातं तपासायचं आहे. बऱ्याच प्रकरणामध्ये चुकीच्या बँक खात्याच्या माहितीमुळे किंवा निष्क्रिय खात्यामुळे पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो. शेतकऱ्यांनी याची खात्री करायची आहे की तुमच्या बँक खात्याची माहिती ही पूर्ण बरोबर आहे का. त्याचबरोबर तुमचं हे बँक खातं हे पूर्ण सक्रिय आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे. जर तुमचं खातं निष्क्रिय असेल तर त्याला तुम्हाला सक्रिय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची ई केवायसी ची स्थिती ही तुम्हाला तपासायची आहे. तर बांधवांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई केवायसी अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत ई केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांच्या हप्ता हा 23वा हप्ता त्यांना मिळण्यास विलंब होऊ शकतो. शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्यांच्या केवायसी ची स्थिती ही त्यांनी तपासायची आहे. त्यानंतर बघा, आधार आणि बँक खातं हे लिंक आहे का हे तपासायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला हे पेमेंट येण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तात्काळ बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासायचं आहे. जर नसेल तर तात्काळ तुम्ही तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा. तर बांधवांनो, जी पीएम किसान योजनेची 23व्या हप्त्याची यादी आहे त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव हे तपासायचं आहे. त्यानंतर तुमची पेमेंटची स्थिती ऑनलाईन तपासायची आहे. पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला नाव युअर स्टेटस हा पर्याय वापरून पेमेंटची स्थिती तपासता येणार आहे. हप्ता वितरित झाला आहे की नाही किंवा कोणत्या कारणास्तव तुमचं पेमेंट थांबलं आहे हे या माहितीवरून तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना या 23व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लवकरात लवकर पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन नाव युअर स्टेटस या पर्यायावर जाऊन त्यांची पेमेंट स्थिती तपासायची आहे. त्यामध्येच तुम्हाला कळणार आहे की तुमचं हे 23व्या हप्त्याचं पेमेंट कोणत्या कारणास्तव थांबलेलं आहे. त्यानंतर बघा, जर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळाला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे. तुमची वरील माहिती सर्व बरोबर आहे, तुमची पेमेंट स्थितीमध्ये तुम्हाला हप्ता दाखवत आहे किंवा तुमची लाभार्थी यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे, तुमचं बँक खातं सुद्धा बरोबर आहे, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे, तरी पण तुम्हाला जर हा हप्ता आला नसेल बांधवांनो तर तुम्हाला काय करायचं मी पुढे सांगतो. बघा, सर्व माहिती बरोबर असूनही खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास शेतकरी योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर आणि ईमेलवर तक्रार नोंदवायची आहे. यामध्ये बघा, तुम्हाला पीएम किसानचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्यानंतर टोल फ्री क्रमांक सुद्धा दिलेला आहे बांधवांनो. तुम्ही या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून विचारू शकता की माझा पीएम किसान योजनेचा हप्ता सर्व माहिती बरोबर असताना मला का मिळाला नाही. तर ते त्याचं उत्तर देतील आणि त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही त्या माहितीची त्यांना पूर्तता करून दिली की लगेचच तुम्हाला तुमचा हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाईल. यामध्ये ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे बांधवांनो. या ईमेल आयडी वर सुद्धा तुम्ही SMS ईमेल करू शकता, त्याचं उत्तर ते तुम्हाला देतील. त्यानंतर बघा, थोडा वेळ प्रतीक्षा करा. जर आताच बांधवांनो 20 तारखेला हा हप्ता वितरित केला आहे. काही बँकांमध्ये 3 ते 4 दिवसांचा कालावधी हे सरकारी पैसे येण्यासाठी लागू शकतो. सरकारनं मंजूर केलेला हप्ता येण्यास 4 ते 5 दिवस लागू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 1 आठवडाभर तुम्ही या हप्त्याची वाट बघायची आहे आणि सर्व माहिती तुमची जर बरोबर असेल, 1 आठवड्यामध्ये तुमचे पैसे जर नाही आले तर तुम्ही यावर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुमचा हप्ता का आला नाही याबद्दल माहिती विचारायची आहे. त्याचसोबत ईमेल आयडी सुद्धा इथे दिलेला आहे. ईमेल आयडी ईमेलवरती ईमेल सुद्धा तुम्ही करू शकता की माझे या
सर्व माहिती बरोबर आहे, माझा आयडी क्रमांक हा आहे आणि माझे पैसे का जमा झाले नाही ते तुम्हाला उत्तर देतील. अशा प्रकारे बांधवांनो, या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे जे शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पैसे कसे मिळतील याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या अपडेटसाठी आणि पीएम किसानच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.